महाराष्ट्राच्या राज्यामध्ये राजकारणाला मोठ्या घडामोडी आल्या आहेत। राज ठाकरे उद्धव ठाकरे येण्याचे चिन्ह दिसू लागले आहेत। आपल्याबरोबर राजकीय विश्लेषक आहेत। साहेब, काय सांगाल, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर एकत्र आले तर भविष्यामध्ये मतदार राजा शिवसेना म्हणून त्यांच्याकडे जाईल का शिंदेंच्या शिवसेनेकडे जाईल? काय फरक वाटते तुम्हाला याच्यामध्ये? उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यानंतर त्याचा निश्चितपणे फायदा या दोघांना होईल आणि मुंबईतला जो मराठी मतदार आहे, मुंबईतला आणि ठाण्यातला, तो स्वाभाविकपणे बऱ्यापैकी या ठाकरे बंधूंच्याकडे जाईल। कारण आतापर्यंत या दोघांच्यामुळे मराठी मतदारांच्यात विभाजन होत होतं आणि हे दोघं एकत्र यावीत अशी मुंबईतल्या मराठी जनांची खूप दिवसापासूनची इच्छा होती, सातत्याने ती व्यक्त व्हायची, परंतु त्याला नीट एक दिशा सापडत नव्हती। आता पहिल्यांदा असं घडलेलं आहे की दोन्हीकडून त्याला प्रतिसाद मिळतो आहे, पण आता पुढं कसं जातं आहे बघावं लागेल। या दोघांची युती झाली तर महत्त्वाचं असं होईल की कसं असतं राजकारणात 1+1=2 नसतं। जर अशी ताकद असते त्यावेळी 1+1=11 असतं आणि मला वाटतं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची बेरीज 1+1=11 आहे। पण मला वाटतं हे केवळ निवडणुका जिंकण्यापुरतं किंवा असं महापालिकेची सत्ता मिळवण्यापुरते ही गणित असू नयेत। त्या पाठीमागं महाराष्ट्राच्या किंवा मुंबईच्या विकासाचा दीर्घकालीन एक विचार असायला पाहिजे असं मला वाटतं। राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेचं ठाणे महानगरपालिका असू दे, यामध्ये फरक जाणवल? निश्चित फरक पडू शकतो मुंबई महापालिकेच्या निकालामध्ये। अर्थात याचा अर्थ या दोघांनी मुंबई महापालिका जिंकलीच असं आता म्हणता येत नाही, कारण आपला माहिती आहे गेल्या काही वर्षामध्ये भारतीय जनता पक्षानं खूप चांगली तयारी मुंबईत केलेली आहे। आपला माहिती असेल 2017च्या निवडणुकीतच भारतीय जनता पक्षानं अगदी बहुमताचा आकडा गाठायला भारतीय जनता पक्ष आलेला होता। त्यावेळी आशिष शेलार मुंबई भाजपचे अध्यक्ष होते। त्यानंतर भारतीय जनता पक्ष सत्तेत आहे, सातत्याने काम करतोय। शिवाय जी शिवसेना त्यावेळी होती ती शिवसेना फुटलेली आहे। त्या शिवसेनेतले जवळजवळ निम्म्याहून अधिक नगरसेवक एकनाथ शिंदेंच्याकडे गेले आहेत। त्यामुळे त्या अर्थानं शिवसेनेची ताकद कमी झालेली आहेच। पण राज ठाकरे एकत्र आल्यानंतर कसं होतं एक वातावरण निर्मिती होते। मराठी मतदार आहे मुंबईतला 30-32% आसपास आहे असं सांगितलं जातं। पुढं मग 1-2% असू शकेल, पण तर असा 1-2%, 30% मतदार आहे, त्या मतदारांच्या जीवावर निवडणूक जिंकता येणार नाही। त्याला प्लस मुस्लिम मतदारांची बेरीज करावी लागेल। त्याशिवाय जो बिगर मराठी गुजराती मारवाडी असेल किंवा उत्तर भारतीय मतदार असेल, यातलासुद्धा काही मतदार त्यांना आपल्याकडे वळवावं लागेल। म्हणजे निवडणुकीची गणितं ही केवळ मराठी अस्मितेवर महापालिकेच्या जुळणार नाहीत। त्यासाठी त्यांना एक व्यापक आधार शोधावा लागेल आणि ते व्यापक आधारावर निवडणूक लढवावी लागेल। आपण जर बघितलं तर राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र या चर्चेला सुरू असताना सुद्धा शरद पवार आणि अजित पवारसुद्धा वेगवेगळ्या घटनेतून म्हणजे बैठकीतून एकत्र आले। आज पुण्यामध्ये सुद्धा साखर आयुक्त बैठक झाल्यानंतरसुद्धा ते बैठक झाल्यानंतर तिथंच वेगवेगळ्या बैठक झाल्या, याकडं कसं पाहता तुम्ही? राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येत आहेत याचा अर्थ लगेच त्याची काहीतरी प्रतिक्रिया येईल आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट म्हणजे अजित पवार आणि शरद पवार एकत्र येतील अशी शक्यता मला आजच्या घडीला वाटत नाही। त्याचं कारण असं की अजित पवार आणि शरद पवार यांचं वेगळं होणं याचं कारण विचारधारा हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे। म्हणजे शरद पवार भारतीय जनता पक्षासोबत तडजोड करणार नाहीत आणि अजित पवार आता भारतीय जनता पक्षासोबत गेले सत्तेत आहेत, त्यामुळे सत्ता सोडून ते मागं फिरण्याची शक्यता नाही आणि शरद पवार आणि भारतीय जनता पक्षासोबत तडजोड करण्याची शक्यता नाही। त्यामुळे आत्ता नजीकच्या काळात, लगेचच्या नजीकच्या काळात अशी शक्यता कुठलीही वाटत नाही। पण येणाऱ्या बैठकीमध्ये जो काका पुतणी एकत्र येईल असं वाटतंय? कसं आहे माहिती आहे का, शेवटी राजकारणात वेगवेगळ्या टोकावरच्या नेत्यांनी काही निमित्तांनी एकत्र येणं ही गोष्ट वेगळी असते। ते यावंच लागतं। अगदी कट्टर विरोधकांनासुद्धा एका मंचावर यावं लागतं, एका कार्यक्रमात एकत्र यावं लागतं किंवा काही निमित्तांनी एकत्र यावं लागतं। शेवटी त्यांचे संबंध व्यक्तिगत कौटुंबिक आहेत, अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध आहेत। त्यांच्या राजकीय वाटा वेगळ्या झाल्या असल्या तरी शरद पवार आणि अजित पवार या दोघांनाही परस्परांच्याबद्दल आतून एक ममत्व आहेच, ते दिसत असतं। त्यामुळं व्यक्तिगत संबंध वेगळे आणि राजकारण वेगळे। याचं कारण असं की मी सुरुवातीला म्हटलं तसं ही विचारधारेची लढाई अजित पवार आणि शरद पवारांची। उद्धव आणि राज ठाकरे म्हणजे असं काही विचारधारेचा गोंधळ नाही, मुळात कधी आयडिओलॉजी हा त्यांचा राजकारणाचा बेस राहिलेला नाही, पण शरद पवारांच्या राजकारणाचा बेस आयडिओलॉजी हा असल्यामुळं ती शक्यता मला इथं वाटत नाही। सध्या ह्या चर्चा राज्यामध्ये सुरू असताना लोकसभा निवडणूक झाल्या, विधानसभा झाल्या, आता परत आणि
घराणेशाही एकत्र येईल असं वाटते, म्हणजे पवार कुटुंब, ठाकरे कुटुंब एक ब्रँड म्हणून ठाकरे गटाकडे ओळखतात, त्यामुळं ठाकरेंचा ब्रँड परत महाराष्ट्रात बाळासाहेबांसारखा चालेल. आता कसं आहे, राजकारण हे परिवर्तन आहे, म्हणजे सतत बदलणारं असतं. त्यामुळं एखाद्या घटनेला कधी कसा प्रतिसाद मिळतो, तिथले मतदार कसा प्रतिसाद देतात यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. ठाकरे हा ब्रँड महाराष्ट्राच्या, विशेषतः मुंबईच्या राजकारणातला अत्यंत महत्त्वाचा ब्रँड आहेच. महाराष्ट्रात सुद्धा त्याचं अस्तित्व चांगलं आहे. पण आता शेवटी निवडणूक जिंकण्याची गणितं वेगळी असतात. मतदार जातनी त्याची परिस्थिती, या सगळ्यात हा ब्रँड गाजेल वाजेल, पण शेवटी जो गाजतो वाचतो तो शेवटी निवडणुकीत यश मिळतं असं नाही. कारण आपण विधानसभा निवडणुकीत बघितलं आहे, अत्यंत महाविकास आघाडीनं अत्यंत निकरानं लढत दिलेली होती. लोकसभा निवडणुकीतलं मोठं यश त्यांच्या पाठीमागं होतं आणि असं असताना अगदी पालापाचोळा झाला महाविकास आघाडीचा. त्यामुळे शेवटी निवडणूक जिंकण्याची गणितं वेगळी असतात. त्यासाठी बेरजेचं राजकारण हे ठाकरे बंधू कसे करतात यावर मला वाटतं बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. कारण त्यांना स्वतःच्या बळावर काही सगळ्या गोष्टी साध्य होणार नाहीत. पुन्हा महाविकास आघाडीतले किंवा अन्य जे इतर छोटे मोठे पक्ष आहेत त्यांना सामावून घेऊन ते बेरजेचं राजकारण कसं करतात यावर निवडणुकीतलं यश अवलंबून आहे. एक राजकीय विश्लेषक म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं. संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता सगळे वेगवेगळे एकमेव गाठीभेटी होतात, चिखलफेक होतात, त्याबद्दल काय सांगाल? आता कसं आहे, महाराष्ट्राचं राजकारण आपण नेहमी म्हणजे महाराष्ट्रापुरता विचार करायचा, राजकारणापुरता विचार करायचा तर आपण महाराष्ट्राच्या स्थापनेपासून म्हणजे यशवंतराव चव्हाणांच्यापासून विचार करतो आहे. आणि यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्राला एक सुसंस्कृत राजकारणाची परंपरा दिलेली आहे, सुसंस्कृत राजकारणाचा वस्तुपाठ घालून दिलेला आहे. तो महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांनी दीर्घकाळ टिकवण्याचा प्रयत्न केला. पण गेल्या 10-1 वर्षात हे जे सुसंस्कृत राजकारणाचा वारसा आहे तो कुठं कमी व्हायला लागलेला आहे. विरोधकांना शत्रू समजून त्यांच्यावर हल्ले केले जात आहेत. अतिशय गलिच्छ घाणेरड्या भाषेचा वापर केला जातो आहे. टीका करण्यासाठी भाडोत्री माणसं ठेवून त्यांच्या करवी आपल्यापेक्षा बलदंड असलेल्या सत्ता म्हणजे विरोधकांना त्यांचं चारित्र्यहरण करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. मला वाटतं हे सगळं महाराष्ट्राचं राजकारण खूप नासलेलं आहे. खूप महाराष्ट्र एका विचित्र कड्यावर उभा आहे असं मला वाटतं. त्याला यशवंतराव चव्हाणांचा जो सुसंस्कृतपणाचा विचार आहे त्याच्याकडे जर लोकांनी या मागं वळून बघितलं तरच काहीतरी त्यातून दिशा सापडू शकेल. आपण जर बघितलं तर हिंदी सक्ती पहिलीच्या मुलापासून केल्या आहेत, त्यावेळेस सुद्धा आरोप प्रत्यारोप होते, याकडे कसं पाहता? कसं असतं, एखाद्या पक्षाला निवडणुकीत प्रचंड यश मिळाल्यानंतर त्याला वाटत असतं की आपण या बहुमताच्या जोरावर कोणत्याही पद्धतीनं कसेही निर्णय घेऊ शकू. जसं केंद्रातल्या नरेंद्र मोदी यांच्या सरकारनं ते 3 अन्यायी शेतकरी कायदे आणले, सगळं बहुमत त्यांच्याकडे होतं दोन्हीकडचं, पण शेवटी रस्त्यावरची लढाई शेतकऱ्यांनी संघर्ष केला, तीव्र त्यांना ते मागं घ्यावं लागलं. हिंदी सक्तीच्या संदर्भात सुद्धा ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातून सगळ्या तीव्र प्रतिक्रिया आल्या, त्या तीव्र प्रतिक्रिया आल्यानंतर विधिमंडळात म्हणजे विधानसभेत 232 जणांचं बहुमत असलेल्या देवेंद्र फडणवीस सरकारला वाकायला लागलं. त्यामुळं बहुमत हे विधिमंडळातलं वेगळं, रस्त्यावरचं बहुमत हे वेगळं असतं. त्यामुळे मला वाटतं लोकांच्या भावनांचं बहुमत तुमच्याकडे आहे म्हणून कसंही मुजोरपणे काम करून चालणार नाही. तुम्हाला लोकांच्या भावनांचा आदर ठेवावा लागेल, लोकभावनेचा आदर करूनच राज्यकारभार करावा लागेल. मला वाटतं मराठी हिंदीच्या या विषयानं तो धडा या आताच्या सरकारला दिलेला आहे. आपण जर पहिलं बऱ्याचशा राजकीय गोष्टीवर बोलले, राज ठाकरे असू देत, उद्धव ठाकरेची किंवा पवार घरात एकत्र आहे, बऱ्याचशा राजकीय विषयी त्यांनी स्पष्ट केलं आहे. कॅमेरामॅन सुनील काटकरचं मी साईनाथ जाधव, TVN मराठी, कोल्हापूर.